नमस्कार आणि स्वागत आहे मित्रांनो तुमचं आय अंकुश पवार या यूट्यूब चॅनलवरती। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की 2026 संपण्याच्या अगोदर अशा कोणत्या दोन स्किल आहेत ज्यांना तुम्ही शिकल्यानंतर फायनान्शियली इंडिपेंडेंट बनू शकता, घरी बसून पैसे कमवू शकता, तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काम करून पैसे कमवू शकता। तुम्हाला जर जॉब हवा असेल तर ते जॉब पण तुम्ही या दोन स्किलला शिकून पूर्ण करू शकता। मित्रांनो, माझं नाव अंकुश पवार आहे आणि मी एक डिजिटल बिझनेस ओनर आहे आणि मी पण एका सामान्य कुटुंबामधून येतोय आणि तुमच्यासारख्या खूप साऱ्या लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळं, लोकांना हेल्प केल्यामुळं मला नॅशनल अवॉर्डनी पण सन्मानित करण्यात आलेलं आहे। सो मित्रांनो, मी तुम्हाला दोन स्किल बद्दल सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही जर एक स्टुडंट असाल, हाऊसवाईफ असाल आणि जॉब करत असाल तर तुम्ही या व्हिडिओला न स्किप करता पूर्ण पहा, कारण तुमची लाईफ या व्हिडिओनं चेंज होऊ शकते। कारण तुम्हाला मी दोन अशा स्किल सांगणार आहे जे तुम्हाला कोणीच नाही सांगणार। सो नंबर वन स्किल विषयी जर बोलायचं झालं मित्रांनो तर त्याचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI म्हणतोय। आज AI ना प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे। आज तुम्ही मला सांगा कुठे AI नाही आहे। आज जर तुम्ही AI या स्किलला शिकलं नाही तर तुम्ही खूप मागे राहणार, कारण AIच्या मदतीनं आज तुम्ही 15 मिनिटात 10 मिनिटात वेबसाईट बनवू शकता। आज तुम्ही मोठे मोठे जे बिझनेसमॅन लोक आहेत किंवा त्यांचे जे व्हिडिओज आहेत किंवा बॅनर असतील किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, एआयच्या मदतीनं तुम्ही खूप लवकर पूर्ण करू शकता, ते बी 0 मिनिटामध्ये, ते बी 1-2 मिनिटाच्या आत तुम्ही ते पूर्ण करू शकता। कारण एवढी पॉवर का आहे? कारण आपली पिढी ना एवढी चांगली आहे, कारण आपल्या पिढीला एवढा चांगला मटेरियल, एवढा चांगला नॉलेज आणि एवढी चांगली अपॉर्च्युनिटी भेटते, जे अगोदर आपल्या आई वडिलांच्या काळामध्ये बिलकुल पण पॉसिबल नव्हतं। अगोदर फक्त नोकियाच्या फोनवरती सगळ्या काही गोष्टी बोलायचं वगैरे सगळ्या काही व्हायचं, पण आज सगळं टच स्क्रीनचा आलेला आहे। आज सगळी दुनिया डिजिटल झालेली आहे। त्यासाठी तुम्ही AI ह्या स्किलला शिका। आता ह्या स्किल कुठून शिकायचं तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन शिकू शकता, तिथं तुम्हाला खूप सारे व्हिडिओ भेटतील। सो आता मी सेकंड स्किल विषयी बोलायचं झालं तर त्याचं नाव आहे कंटेंट क्रिएशन। मित्रांनो, आज गव्हर्नमेंट सुद्धा जब ये रील बनाते हैं तो वायरल हो जाती है, जब ये ट्वीट करते हैं तो वो ट्रेंड बन जाता है, जब ये रेडियो शो पे जाते हैं तो वर्ल्ड का नंबर 1 रेडियो शो बन जाता है, जब ये कोई स्लोगन देते हैं तो वो हैशटैग बन जाता है। ही डज नॉट राइट द ट्रेंड, ही इज द ट्रेंड। कैसे हैं आप सब लोग? अपना भाग्य झूला लेके चले जाना। आप उसको बहुत खुशी हुई और मुझे लगता है कि इंडिया के पास में वो सारे सॉल्यूशंस हैं जो पूरी दुनिया के देश जो अपनी जगहों पर इम्प्लीमेंट कर सकते हैं। क्रिएटर लोकांना अवॉर्ड देते, त्यांना मान सन्मान देते। एवढंच नाही, सांगायचं झालं तर आज अगोदर IAS ऑफिसर, इंजिनिअरिंग, डॉक्टर, वकील यांना ना म्हणजे मान सन्मान खूप जास्त भेटायचं, पण आजच्या काळामध्ये क्रिएटर लोकांना एवढा मान सन्मान भेटतो ना, ते तुम्हाला माहीतच आहे, राईट? तर कंटेंट क्रिएशन असते काय, तर यामध्ये एक प्रोसेस असते, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात। शूटिंग असते, व्हिडिओ एडिटिंग असते, है ना, त्याच्यामध्ये स्क्रिप्टिंग असते, खूप साऱ्या गोष्टी आहेत। तर त्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर एक एक गोष्टी शिकून घ्यावं लागेल। जर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमचं यूट्यूब चॅनल ओपन केलं किंवा तुमच्याकडे जे काही नॉलेज आहे, फॉर एक्झाम्पल तुमची हॉबीज आहे, ते तुमची जे हॉबी आहे लोकांसोबत शेअर करा। म्हणजेच तुमची जे जर्नी आहे जर तुम्ही लोकांना दाखवलं, आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं अंकित बेनपुरिया, है ना, हॅलो राम राम भाई साऱ्यानो, ते मग दिवसामध्ये तो काय करतोय, बस तोच व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकलं तो, है ना, 75 डेज तुम्हाला माहित असेल त्यांचं। तर ते आज किती फेमस झालं, आज नेम फेम सगळ्या गोष्टी त्यांना भेटलेल्या आहेत। म्हणजेच मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जे तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे ना त्याला जागृत करा आणि त्याच्यावरती काम करा। काही प्रॉब्लेम नाहीये, स्टार्टिंगला व्ह्यू नाही येणार, स्टार्टिंगला तुम्हाला सपोर्ट नाही करणार, फॉलोअर नाही वाढणार, खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात, पण तुम्ही कन्सिस्टन्सी सोबत बस 3 महिने त्यावरती काम करा, प्रॉपर प्लॅनिंग सोबत। 100% तुम्हाला काही ना काही तिथून भेटणारच आणि 100% रिझल्ट भेटणारच। आता बघा मित्रांनो, या दोन्ही स्किल तर मी तुम्हाला सांगलं, पण या दोन्ही स्किल शिकायचं कुठून? आम्हाला तर कुठलंच काही माहिती नाही। मला तर तेवढं इंग्लिश पण जमत आहे आणि खूप सारे डाऊट क्वेश्चन तुमचे असतील। तर मित्रांनो, मी अशा एक गव्हर्नमेंट अप्रूव्हल प्लॅटफॉर्मवरती लगभग 50च्या जवळपास स्किल शिकलेला आहे। जर तुमच्याकडे एक लर्निंग माइंडसेट असेल, 2-3 तासाचा वेळ असेल, तर तुम्ही पण त्या प्लॅटफॉर्मवरून त्या सगळ्या गोष्टी शिकू शकता स्टेप बाय स्टेप। जर तुम्ही हाऊसवाईफ, स्टुडंट, जॉब काही पण करत असाल तर तुम्ही या गोष्टी घरी बसून करू शकता, ते बी एका जेन्युइन प्लॅटफॉर्मवरून, जिथून मी केलेलं आहे, जिथून मी रिअल रिझल्ट जनरेट केलेला आहे।
तर त्याचं सगळं काही माहिती ना मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर पण देत आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपवरती जस्ट हाय मेसेज करा, मी तुमची नक्कीच यामध्ये हेल्प करेन. आणि जाता जाता एवढंच म्हणेन मित्रांनो, तुम्ही ना स्किलवरती पैसे काय पूर्ण आयुष्य जरी इन्व्हेस्ट केलं ना तरी ते कमी पडणार. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं, तुमचं जे व्ह्यू आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप नेक्स्ट लेवलचं नॉलेज देणार आहे, जे तुम्हाला पूर्ण यूट्यूबमध्ये कोणीच नाही सांगणार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते.